हॅलो, नमस्कार मॅडम. हॅलो. हा, कोण? हा मॅडम, अनाथ आश्रमातून बोलते. तुमचे आई वडील आलेले आहेत आमच्याकडे. माझे आई वडील तर माझ्या घरी येतात. नाही, तुमचा ॲड्रेस दिलेला आहे, तुमचा हा नंबर दिलेला आहे. तुमचे आई वडील आलेले आहेत आमच्या अनाथ आश्रमामध्ये. माझे आई वडील नाही येत, माझ्या नवऱ्याचे आई वडील आहेत. आणि तुम्ही कोण बोलताय त्यांचे? मी त्यांची सून. हा, मी त्यांची सून बोलते ना. मग तुम्ही त्यांना अनाथ आश्रमामध्ये का पाठवले? मी नाही पाठवलं, त्यांच्या मुलांनी पाठवलं त्यांना. मी कशाला पाठवू? तुमची ओरड आहे, म्हणजे तुम्ही त्यांची सूनबाई बोलताय का? हो. हा, तर त्यांची ओरड आहे की तुम्ही खायला प्यायला देत नाहीये. 8 मी दिवसापूर्वी सगळं तुम्ही करते त्यांना, पण त्यांच्या मुलाला नकोय. ते बोलतात एवढे घाण राहतात, इकडे थुकतात, तिकडे काय काय करतात म्हणून की नको मला ते. त्याच्यामुळे त्यांनी तिथं नेऊन ठेवले त्यांना. सगळे मलाच ओरडतात, पण त्यांच्या तुम्ही काय मुलांची करता? चुकी आहे ती. तुम्ही जॉब काय करता? मी का जाते कंपनीमध्ये जॉब करते. आणि तुमचे मिस्टर काय करतात? ते पण कंपनीमध्ये जॉब करतात. ओके, मग तुम्ही दोघे कंपनीमध्ये जॉब करता म्हणून आई वडील सांभाळायचे तुमच्या म्हणजे जीवावरती आलेत का? जीवावरती नाही आले, असं कसं बोलताय मॅडम तुम्ही? जीवावर तुमचे आले. आई वडील, तुमच्या मिस्टरांचे आई वडील, तुमचे सासू सासरे आमच्या अनाथ आश्रमामध्ये आलेले आहेत इकडं. तर त्या अनाथ आश्रमामध्ये काही जरा फी आहे, तर रजिस्ट्रेशनसाठी काही फी करायची आणि आम्हाला तुमची परमिशन पाहिजे की तुमचे आई ते वडील आणि मला आमच्या काही अनाथ सांगू आश्रमात नका. यायचं. त्यांच्या आई वडिलांना माझ्या नवऱ्याला सांगा, त्यांच्या आई वडील. मी त्यांना पाठवलेलं नाही. मग तुमचा हक्क नाहीये का त्याच्यामध्ये काही? मी काय बोलू शकणार आहे? त्याला आवडत नाही, त्यांनी नेऊन ठेवले तिथं. मी का त्यांना बोलली होती का? ते काय, मी तुम्ही त्यांना त्यांना सकाळ संध्याकाळ जेवण देत खायला होते प्यायला ना. घालत नाही, तुम्ही त्यांना खायला प्यायला घालत नाही, वेळेवरती त्यांचे कपडे धुत नाही, तुम्ही त्यांचं वेळेवरती त्यांना तुम्ही जेवण देत नाही, सतत भांडण करतात, असे तुमच्या सासू सासऱ्यांची त्यांना ओरड मी आहे. सगळं करत होते, पण त्यांच्या मुलाला ते आवडत नाहीये. पोरांना हात लावले मुलाला का नको, असं शी वगैरे कसं? असं तसं ते खोकतात वगैरे, हे ते करतात. तर त्यांना त्यांची किळस यायला लागली म्हणून ते बोलले यांना नकोच इथं. तर त्यांनी तिकडे नेऊन ठेवलं त्यांना अनाथ आश्रमामध्ये. आणि आता हे सगळं माझ्यावरती येते. कोणी पण विचारते म्हणजे सुनाचीच बदनामी होते. नाहीये, पण म्हणजे तुम्ही जे करता ना, जे काही घडलेलं आहे ते तुमचं सगळं, म्हणजे तुमच्या नावाची तक्रार आहे माझ्याकडे. हो, म्हणजे आता ते माझ्याच नावाची तक्रार येणार ना, कारण मी सून आहे. मुलाची चुकी कोण नाही हा, मग दाखवणार. तुम्हाला तुमच्या मिस्टरांना मॅनेजमेंट करता येत नाहीये का? तुम्ही का असं हाकलून दिलं त्यांना घरातून, मी का त्यांना बाहेर पण काढलं? बोलली. मी सांगितलं ना मॅडम तुम्हाला की ते बोलतात नको, हे थुकतात, घाणवणी काही पण करतात. इकडे काय पूस, तिकडे काय पूस. व्यवस्थित बाथरूमला वगैरे काय जात नाही, असंच हे करत नाही, ते करत नाही, म्हणून ते बोलले पण नको यांना तिकडे. सासू सासऱ्यांना सांभाळणं हे तुमचं काम आहे ना. तुमच्या मी नवऱ्याला मॅनेज सांभाळते. करणं तुमचं काम आहे. तुम्ही का म्हणजे असं मी त्यांना घरातून बाहेर काढलं? मी तुम्ही बोलू सांभाळते शकत नाही का त्यांना. तुमच्या मिस्टरांना? मॅडम मी सांभाळते त्यांना. मी माझ्या मिस्टरांना पण बोलली, लोक माझीच बदनामी करतात, ही तुमची चुकी आहे, त्यांना तुम्ही तिथं नेऊन ठेवलं. पण सगळे नातेवाईक मलाच बडबड करताय की सुनेमुळे अनाथ आश्रमामध्ये सासू सासरे गेले. पण मुलाची चुकी कोणीच मान्य करत नाही ना. मी सगळ्यांना बोलते की माझ्यामुळे ते गेले नाही तर, पण सगळ्यांना वाटतं की माझ्यामुळेच ते अनाथ आश्रमामध्ये आहेत. पण यांच्या पण मुलांनी तुम्ही तुमचे पाठवलं एक मला. मिनिट, तुम्ही तुमचे आई वडील तुमच्या जवळ ठेवून घेताय आणि नवऱ्याच्या आई वडिलांना तुम्ही बाहेर काढून देताय, अशी तुमची तक्रार आहे. म्हणजे तुमचे आई वडील चांगले आणि नवऱ्याचे आई वडील म्हणजे घाण का? तुमचे आई वडील कुठं बाथरूमला जात नाहीत का? कुठे थुकत नाहीत का? खोकत नाहीत का? मी ते बोलतच नाहीये ना. मी त्यांना पण बोलते माझे आई वडील असे तिथं तसे राहा, अहो, पण ते तुमचे आई बोलत वडील तुझे आई वडील नाही राहू नाही दे. नाही, मग तुमच्या बोलण्याशिवाय तुम्ही त्यांना बाहेर काढलंय का घराच्या? तुमची सुनेची ओरड पूर्ण आहे. तुम्ही काय बोलताय? नाही, माझी चुकीच नाही याच्यामध्ये. त्यांच्या मुलांना तुम्ही चुकी बोलावा. नाहीये, मग काय करायचं? रजिस्ट्रेशनची फी देऊ शकताय का तुम्ही? घेऊ का तुम्ही आम्ही आमच्या अनाथ आश्रमामध्ये? तुम्ही घ्या किंवा नका घेऊ, मला काही घेणं देणं नाही. ते इथं आले तरी पण तुम्ही त्यांच्या मुलांना विचारायचं. मग त्यांचे खायचे वांदे आहेत. त्यांना आता सध्या खायला काही नाहीये. त्यांना भूक लागलेली आहे. मी आता इथं आले, त्यांना बसवले जरा. त्यांचे कपडे वगैरे फाटलेले आहेत. 8 दिवसानं ते बाहेर आहेत. तुम्ही अंगावल्या कपड्याशी त्यांना बाहेर काढून दिले. म्हणजे तुम्हाला थोड्या तरी लाजा वाटायला पाहिजेत ना. आणि मला माहित पण नाही ते कधी गेले, कुठे गेले, ह्यांच्या मुलांनी कधी सोडलं, काय तुम्ही केलं. तुम्ही तुमच्या मी नवऱ्याला घरात पण विचारपूस नव्हते. केली नाहीये का मी की आईकडे गेले आणि त्यांनी त्या आई वडिलांना कुठे ठेवलं. मी त्यांना विचारलं आई बाबा कुठे, तर ते बोलले मी त्यांना त्यांच्या मुलीकडे सोडून आलो. आता मला माहित झालं की अनाथ आश्रमामध्ये येतं. मग आता ते आमच्याकडे आलेले आहेत.
ते एवढे रडत होते, एवढे थकले होते, त्यांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाहीये. आता बसलेत ते. त्यांना मी पूर्ण म्हणजे त्यांना बसवलं, पाणी वगैरे दिलं, कपडे चेंजिंगला दिले माझे आणि त्यानंतर मी त्यांना विचारलं की तुम्ही कुठून आलेले आहेत, तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे का, काय आहे का? तुमचा मोबाईल नंबर दिलेला आहे, तुमचा पूर्ण ॲड्रेस